भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांचा आक्षेप, लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळीत उडवल्याचा आरोप. राऊतांच्या कोश्यारींवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर, वन रँक वन पेन्शनसाठी मोठं काम, टीका करणारे छोट्या मनाचे, फडणवीसांचा टोला. नाशकात सोहळ्यादरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, भाषणादरम्यान गिरीश महाजनांनी आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही, महिला कर्मचाऱ्यानं घेतला आक्षेप. आमदार रोहित पवारांना दणका, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर प्रशासक नियुक्त, निवृत्त न्यायमूर्ती सानप पाहणार संघटनेचा कारभार. जलील यांनी पुढचे 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाही, अमित साटमांचा इम्तियाज जलीलांवर हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्गाचं सुधारित संरेखन निश्चित, 13 जिल्ह्यातील 395 गावांतून 856 किलोमीटरचा मार्ग जाणार. समृद्धी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तब्बल 22 फूड प्लाझा उभारण्याच्या कामाला वेग, पैकी 8 फूड प्लाझा सुरू. हार्बरच्या प्रवाशांचा गारेगार प्रवास, एसी लोकल धावल्यानं प्रवासी सुखावले. मुंबईतील 12 विभागात उद्यापासून पाणी कपात, पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामांमुळे होणार पाणीबाणी. कर्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन, विजय चौक ते लाल किल्ला परेड पडली पार, 77,000 प्रेक्षकांनी कर्तव्य पथावरील परेड अनुभवली. कर्तव्य पथावर आज ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाचं दर्शन, फ्लाइंग पास्ट मध्ये ऑपरेशन सिंदूर मधील लढाऊ विमानांनी घेतला भाग. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, यंदाच्या परेडची थीम वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती कर्तव्य पथावर साजरी, वंदे मातरमची सर्व 6 पद चित्ररथात दिसली. यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ, महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथानं साऱ्यांचंच लक्ष वेधलं. कर्तव्य पथावर शौर्य, संस्कृती, साम प्रदर्शन, लष्करी महिलांच्या बुलेटवर कवायतीही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन, वीर जवानांना पंतप्रधानांकडून आदरांजली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्लांचा गौरव, सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रानं गौरवान्वित. शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांकडून ध्वजवंदन, ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून तर पुण्यात अजित पवारांनी केलं ध्वजवंदन. संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, नागपूर महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी कोट्यवधींच्या देणग्या, भक्ताकडून 1 कोटीचा सुवर्ण मुकुट अर्पण, अमेरिकेतील साई भक्त अंकिता पटेल यांनी दिला रत्नजडित मुकुट. हिमवादळाचा विमान प्रवाशांना जबर फटका, अमेरिकेमध्ये 13,000 विमानांची उड्डाणं रद्द, ट्रम्प यांच्याकडून थेट आणीबाणीची घोषणा.